जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे प्रेम करावे चंद्रकांतसाठी यांनी मोठ्या कलागुणाचा गौरव केला हे लाख मुलांना पाठवशी दिले सर्वप्रथम स्वीकार चमत्कार आपल्या अंगी शौर्य सामाच्या पराक्रम असताना अपयश होते त्यांच्या जवळ आसुरी शक्ती आणि ते विजयी खडग काय आपले पराक्रम काय आपल्याला काहीतरी करायला आहे त्यासाठी इथून आपल्याला जायचं आहे आपल्या जाऊन झाल कुठं विश्वाच्या काराकोपऱ्यात जरी कुठेही लपला असेल तरी यापुढे आवाज करू द्या तुमच्या मागावर आतापर्यंत आपण दोघेही आपल्यासाठी झटत होतो आपल्या कर्तव्यासाठी झटत होतो पण आता आपल्याला हवायचे शास्त्रातील सुवर्ण मग त्यासाठी माझ्याजवळ आहे ती विद्या मायावी विद्ये मी पारंगत आहे मायावी रूप घेईन त्या राजकर्त्यांच्या जीवनाची होळी करेल त्याच वेळी वैकटी म्हणून नाव सांगेल सुभाष प्रभाकर घाग चिपळूण ठातिवली दहिवली यांनी सन्माननीय कैलासवासी सुधीर कलिंगन साहेबांच्या स्मरणार्थ ही आठवण माझ्या कलागुणाची दिलेली आहे खरोखरच त्यांचे तुमचे आभार मानून तमाम मायबाप प्रेक्षकांचा आशीर्वाद देऊन श्रीदेवी भगवती दशावतार नाट्यामध्ये देवगड मुंगे राहणार डोंबिवलीच्या वतीनं माझ्या साथीदारांच्या आशीर्वादाने या पक्षाला स्वीकार करतो
काय होई का कळेना दया माझे आवरे काय होई काय होई का तुमचा आशीर्वाद घेतला अरण्यातून मार्गाक्रमण केलं. अरे वा, तुमच्या जगातील जनसेवासाठी माझी पावलं लागली. हर्षवर्धन, तुझ्या पायाच्या नखापासून मी तुझ्या मस्तकीच्या ब्रह्मानंदापर्यंत निरीक्षण करतोय. आज तू हर्षावरीच दिसतोय. त्याच्याही झालं मुळात अरण्यातून मार्गाक्रमण केलं. एका स्त्रीच्या पल्लवाला हात घालत त्या विकटाने केलं. काय? आणि आलेल्या संकटाने उद्ध्वस्त केलं. म्हणजे तू आलेला आरिष्ट उद्ध्वस्त केलं. एका स्त्रीच्या पल्लवाला हात घालून मृत्यूचक्र घडलं आणि विकटासुराचा माझा गंगोर युद्ध झालं. आलेला प्रसंग मी दुरापास्त केला. विकटासुर आज भयानक घाबरल्याप्रमाणे तो दुरापास्तही झाला. म्हणजे तो घाबरून पळून गेला. आणि तिथं काय झालं? त्या गायचं मी संरक्षण केलंय. अरे कोणत्या काळाचं संरक्षण? संरक्षणही केलं. बरोबर आणि आहे. लग्न करून तुमच्यापर्यंत माझी पावलं लागली. काय म्हणावं तुला? स्त्रीचं या क्षणी संरक्षण करणं हे छात्रवंताचं कर्तव्य आहे. आणि ते तू परिपूर्ण. अरे पण विलंब कशाला? का म्हणताय? राजप्रसंगी सागर छोडे आणि वधूनी पाहिजे. तिला घेऊन लवकर घेऊन ये. संरक्षण केलंय. त्या मंगलमय आशीर्वाद देणारा दादा मंगलमय आशीर्वाद द्या. आणि हा कायमचं रक्षण तुझ्याकडे मी घालतो. हा दादा. आणि आच्छादणी मी तुला आशीर्वाद देऊ म्हणतोय. पण मला एक सांग रे, या क्षणी आपण एक राजकर्ते आहोत. म्हणूनच मला सांग, हिचा जन्म कोणत्या घराण्यात झाला? हिचं कुळगोत्र कोणतं? याचं मला उत्तर हवंय. दादा, तिचा जन्म झाला एका परीट घराण्यात जन्म झाला. हा दादा, हिचा जन्म एका परीट घराण्यात झाला. आणि याच्या घरी तुझी इच्छा आहे की हिच्याशी आपण विवाह बंधनात अडकावं, ही तुझी इच्छा आहे. होय दादा. हा हर्षवर्धन, या क्षणी दोन तरुण आणि तरुण एकत्र जर का भेटल्या असतील, यांच्या आणावाका होतात आणि आणावाका होऊन त्यांच्या दोघांचंही प्रेमाचं रूपांतर
म्हणणे आयुष्य नव्हे, कारण आपण एक राजकर्ते आहोत. इथं जन्म झालाय तो एका परीड घराण्यात, आणि आपला जन्म एका राजघराण्यात झालाय. म्हणून हर्षवर्धन या तुझ्या बंधूची तुला एक विनंती आहे. काय म्हणून दादा? की जो लग्नाचा जो निर्णय तुझ्याकडे मी घालतोय, या निर्णयाला इथं पूर्ण विराम दे आणि हिला तिच्या स्वस्ताने नाही दादा, हे कदापि शक्य नाही. तिला मी वळली अर्थात लग्न करायचं तिच्याशी अर्थात दुसरं मला काही मान्य नाही. माझा एकच निर्णय आहे, लग्न करायचं या स्त्रीशी करेन. हर्षवर्धन, आपला जन्म एका राजघराण्यात झालाय आणि हिचा जन्म एका परीड घराण्यात झालाय. आपला स्वैराचार यापुढे कधी होणार नाही. याच्यासाठी या भावाची तुला अखेरची आणि शेवटची विनंती. चला, हे लग्न होणं शक्य नाही. शब्दाने शब्द वाढेल इथं, हट्टाने हट्ट पेटणार नाही. म्हणून सांगतोय, कोणा कोणाला लग्न लावून द्या म्हणतोय. एक विनवणी करून हर्षवर्धन,
ऐक, या क्षणी तुला पराजय प्राप्त झालाय, पण तुझी हीन दीन अवस्था मी करणार आहे. काय करणार आपण? ऐक, हे भरदारी वस्त्र अलंकार तू घातलंय, ज्या हाताने मी तुला घातलंय, पण या क्षणी कुठंतरी जाशील, म्हणून लवकर तुझ्यावरती दया करतील. याच्यासाठी हे भरदारी वस्त्र अलंकार उतरून जा म्हणतोय. आणि उन्हा धाग्याला विंदलं असतं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. हे धाग्यानं दगडबंद झालेलं जीवन. आता उतरून ठेव. आम्ही भोगण्यासाठी तात्पर होतोय. निघाला राज्य साधना त्याग करू. हर्षवर्धन, कुठंतरी शेवटचा क्षण म्हणून हाय बंधू, या क्षणी तुला आठवण म्हणून हे तुझ्या संरक्षणासाठी, या क्षणी हे तुला संरक्षणासाठी हे मित्र शस्त्र देतोय. हे शस्त्र नीट ठेव आणि शेवटचं हे म्हणतोय
माहिती आहे का? कशासाठी? आधारासाठी. बरोबर आहे, कारण मी एक राजकर्ता आहे. प्रत्येकाची इच्छा मी परिपूर्ण करतोय. आणि तुमची इच्छा परिपूर्ण करायला हवी असं आपलं म्हणणं आहे. सांगा म्हणतोय परिपूर्ण करायला हवी. मला आधार हवाय. काय? म्हणजे तुम्ही निराधार आहात. तुमचा विश्वास कुणी नाही? कुणीच नाही. ना आई, ना बाबा, ना माझी बहीण, ना भाऊ. फक्त एकटीच आहे मी. म्हणजे तुम्ही एकट्याच? हो. वा वा, सर्व काही तुम्हाला मिळेल, चिंता करू नका. थांबा म्हणते, काय ते? याच्यावर माझा विश्वास नाही. गाड्या गिरड्या शराब, कारण माझ्या दारी आलेला अतिथी वित्तास्तोरे पुण्याच्या केव्हाही मागे गेला नाही. तुमच्या शाब्दिक कुलावर माझा विश्वास नाही. काय? हा, विश्वास नाही. मुळीच नाही. आम्ही काय करायला हवं? तर तुम्ही आम्हाला आधार देत असाल, या आधी मला वचन द्या. काय? हा, वचन द्या. म्हणजे तुला वचन हवंय? हो. मग ऐक, कालाला तत्वय नवा. कारण जसं काळ बदलतो हा. तसे माणसाची मनही बदलतात. म्हणून कुणावरती विश्वास ठेवणे हे देखील तुझं योग्य आहे. पण हा राजकर्ता तुला या क्षणी वचन देतोय. पहा, समोर दुसरा तो सूर्यनारायण. या सूर्यनारायणाला साक्ष देऊन तुझी असेल ती इच्छा राजा परिपूर्ण करेल, परिपूर्ण करेल, परिपूर्ण करेल. झालं समाधान. पण माझी इच्छा आहे ती कोणती माहितीये का? माझ्या समवेत विवाह करा. काय? हो. तुझ्या समोर आहे? नाही, हा म्हणतोय. कारण मी एक विवाहित पुरुष आहे. माझा दुसरं लग्न होणं शक्य नाही. दुसरी कोणती इच्छा असेल तरी या मी परिपूर्ण करेन. म्हणजे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार नाही? मुळीच सांगू नका. जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नसाल, अशीच मी तुमच्या राज्यात जाईल, तुमची बोबावण करेन. राजा तत्वभ्रष्ट, तत्वभ्रष्ट. काहीतरी उगाच बडबडू नको. राजा तत्वभ्रष्ट, राजा वचनभ्रष्ट. बघा काय म्हणतोय. माझी अट पूर्ण कराल का? काही करू नको. तुझी जर इच्छा असेल आणि जर का माझ्या तत्वाला कलंक लागत असेल, जरूर तुझी मी इच्छा परिपूर्ण करेन. म्हणजे माझ्या समवेत तुम्ही विवाह करणार? तर मला ऐका, माझ्याशी विवाह करणार तर पारंपरिक पद्धतीत विवाह केला पाहिजे. काय? म्हणजे तुला जे विवाह करायचे ते स्वयंवर पद्धतीने नको, पारंपरिक पद्धतीने. पारंपरिक पद्धतीने करायचंय. हा. पण याच्यासाठी ब्राह्मण लागतात. तुमच्या राज्यात किती ब्राह्मण आहे? मग या ब्राह्मणाने इथपर्यंत पाचारण केलं पाहिजे. आणि आपला लग्नाचा सोहळा लवकरात लवकर आपण करूया. ब्राह्मण हो. आलो आहे धावत 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 धावत. कशासाठी? महाराजांची आज्ञा. आज म्हणे त्यांचा विवाह आहे. पण काय हो, आता येता येता वाटेत काय घडले ते तुम्हाला आधी सांगावयास हवे. अहो, पूर्वीसारखी आमची प्रतिष्ठा राहिली नाही हो. आता घडले काय? असा वाटेने चाललो होतो तर एक छोटेसे बालक शौचास बसले होते आणि करीत होते काय? वर केळे खात होते. हो, केळे. म्हटले छोटेसे बालक आहे, अल्पबुद्धी आहे, समजावून सांगावे. म्हणून त्या बालकास म्हटले, बाळा रे, असे करू नये. शौचास बसले असता केळे खाऊ नये. तर ते छोटेसे बालक म्हणते कसे? काका, मी शौचास बसताना केळे खाईन, नाहीतर शौचात बुडवून खाईन. तुमच्या बापाचे काय जाते? आता असा आमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा चालले. पण आता राजकर्त्यांनी बोलावले म्हणजे मान सन्मान आणि भले मोठे धनद्रव्य मिळेल एवढे नक्की. पण विलंब करता कामा नये. राजकर्ते, अहो राजकर्ते, अहो नमस्कार म्हणतो. नमस्कार नमस्कार. या होय ना? या म्हणतोय. स्वागत आहे. तुमच्या विवाहाची तयारी मला लवकरात तर विलंब होतोय. फक्त 2 घटिका शिल्लक राहिलं.
विलंब करून चालणार नाही. लवकरात लवकर महान सुरुवात करू. अरे पण काय म्हणावे, आता मी एकटाच आलो आहे. सहकारी जे शिकवण माझे मित्र त्यांना लवकरात लवकर या म्हटले. हो शिकवण, हो राहिला कुठे? हे बघा शिकवण आले. हे बघा आता लवकरात लवकर कसे तुम्ही अंतर्पाठ आणला नाही आणला हरकत नाही. कसे आहे माथाला गेले आणि तो केला रस्ताळे. हा पहा हा आहे अंतर्पाठ. कशासाठी ठाऊक आहे जरा हा पहा. हा आहे इकडून सपाट इकडून सपाट म्हणून तो अंतर्पाठ. या अरे काय करता आहे काय करते. आता मला शक्य आहे का हे साध्य असे पडत राहते काही ना काही. हे पहा लिंबू पण पडले. काय हो लिंबू आणले पण शब्द आणले काय. मग आता काय करावे. उदाहरण करण्याचे राजकर्ते आहात तुम्ही. सर्व काही काय करत्या वरमाना तुझ्या हाती घे. ही वरमाना तुझ्या हाती घे.
केले सांग कोणा परिस्थिती ज्यावेळी सुंदर असते त्यावेळी पैसा अडका ज्याच्या पाठी असतो तेव्हा त्याच्या मागून बरेच जण असतात. आज तो प्रथेला तू पोशिला लाखाचा पोशिंदा राजकर्त्या आज भिकारी झालाय. तेच प्रजाजन तुझ्या सेवेसाठी आज आलेल्या तुझ्या या परिस्थितीला काय सहकार्य करतात हे मला पाहायचंय. म्हणून मे पहा तुझ्या मुखातून शब्द येऊ दे. त्या म्हणावं कोणीतरी काहीतरी द्या म्हणा. जनार्दनानो तुमचा राज करता सर्वस्वी संपलंय. सर्वस्वी राज करता तुमच्या समोर भिकेची याचना करतोय. शाबास. कोणी याला भीक घालायची नाही. करता तुम्ही भीक घेतली. याची जशी गती झाली तशी तुमची स्थिती मी करणार आहे. कदाचित तुझ्या बोलण्याला कोणी ऐकणार नाही. याचं कर्तव्य जर का श्रेष्ठ असेल याचं कर्तव्य चांगलं असेल तर आपल्या शब्दाला भीक कोण घालणार नाही. बाळ सोडून इथे निजले कुंतीले जलात. पुढे भीक घालायची नाही या चांडाळाला. हा भीक मागून राजाचा रंका झालाय. इथं राहण्यात काही अर्थ नाही.
वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे वा, कोण भक्तांचा अनुपम अशा प्रकारचा भक्ती महिमा या वैकुंठच्या ठिकाणी माहीत असेल तर सारे भक्त जण कसे माझ्या नामस्मरणात जमते. प्रत्येक भक्ताच्या मुखातून शब्द बाहेर पडतोय. आकाशातम पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. असं म्हणणारा माझ्या साऱ्या प्रिय भक्तांनो, हा वैकुंठीचा नारायण तुम्हाला शुभ आणि मंगलाशरीचा आशीर्वाद देतोय. ज्याप्रमाणे आकाशातून पडणारं पावसाचं पाणी या भूतलावर कुठेही पडलं असेल तर ते शेवटी महासागराला जाऊन भेट देते. तद्वत कोणत्याही प्राणी मात्राने केलेला नमस्कार या केशवाच्या चरणी लीन होतोय. आठवतोय तो प्रसंग ज्यावेळी विश्व निर्माण झालं. त्रय देवताने आपली जबाबदारी आपल्याला संधी घेतली. विरचित ब्रह्मदेव यांनी या विश्वाच्या उत्पत्तीचे कार्य आपल्या हाती घेतलं. महादेवा यांनी हाती जगभक्षण धारण करून या विश्वात अधर्म अत्याचार होईल तर निर्मूलन करावा. आणि एवढंच कशाला, या वैकुंठीच्या नारायण प्रत्येक प्राणी मात्राचं पालन पोषण करणं हे या त्रय देवतांनी कर्तव्य मान्य घेतलं. काही का असे ना माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी किंवा ज्या कंठी मी विंदावली अर्पण केली. माझं भेदच तसे नाहम वसामी वैकुंठी नाहम वसामी योगीराज हृदयनं मत भक्ता तत्र गायती तत्र दिसतात. कारण हा वैकुंठीचा नारायण हा वैकुंठीच्या ठिकाणी केव्हाही राहत नाही. काही योगी महंत यांच्या हृदयात राहत तो वास करतोय. तो मध्ये भक्त जिथे प्रामाणिक एकनिष्ठतेने या देवाचे पूजन करतात त्या भक्तांच्या ठाई हा वैकुंठीचा नारायण सदैव वास करतोय. सदैव वास करतोय. सदैव वास करतोय. सूत्रधारमी या विश्वात सूत्रधारमी
स्वप्नात शीत मनोकामना स्वप्नात. नाट्यरसिक हो, तन्मय घाडीगावकर या सुज्ञ नाट्यरसिकाने माझ्या कलेचा गुणगौरव करण्यासाठी बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक दिलंय. त्यांचे तुमचे तमाम नाट्यरसिकांचे आभार मानून श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे कैलासवासी नाना गोपाळ गोसावी दशावतारातील एक स्त्री कलाकार यांच्या स्मरणार्थ कुमारी मनाली विलास गोसावी यांच्याकडून आमच्या मंडळासाठी बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक आलंय. कैलासवासी नाना गोपाळ गोसावी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. त्याचप्रमाणे मनाली गोसावी यांचे आभार मानून माझ्या मंडळाच्या वतीनं या बक्षिसाचा आनंदाने हे भगवान, 3 तालात पायपीट करता करता आमच्या वैकुंठापर्यंत विशाल पदकामध्ये मी लीन झालोय. दिवाळ सत्य पण मला तर काय म्हणायचंय माहितीये का? काय ते त्या विश्वात अनेक प्रश्नांनी हे विश्व नटलेलं आहे. खरंय. महत्वाचा प्रश्न म्हणजे तेव्हा मला सांग, काय ते वैकुंठीचा नारायण या विश्वाचा पालन करता म्हणून तू नटलास. खरंय. बरोबर ना? भक्तांचा सखा आणि पतिव्रतांचा आवाज काढला. भक्त रक्षणाची पित्रावली स्वतःच्या कंठाची धारण केली. खरंय. पण तेव्हा मला सांग, काय ते भक्तांचं रक्षण करण्यासाठी जो पित्रावली धारण केला असतील, पण जर भक्त रक्षण जमत नसेल तर ही पित्रावली तरी तोड. त्यापेक्षा तोड. कोणत्या मुखातला तुझ्या मुखातून बाहेर पडतायत. फक्त रक्षण जर का जमत नसेल तर ही वृंदावली तरी तोड. भगवंता, हे नारदा, जेव्हाच्या पालन करण्यानंतर का साऱ्या भक्तांकडे पाठ फिरवली असेल, काय होईल माझ्या तमाम भक्तजनांचं? क्षणिक माझ्या मुखातून भगवान बाहेर पडले, तळपायची आग देऊन तुझ्या मस्तकावर जाऊन फिरली. पण मी जर असं म्हणत असेल, काय ते भक्त रक्षणाची पित्रावली तोड, तिथपर्यंत सत्य होणार आहे. हे या नारदाला देखील पाहायचंय. कारण हे नारदा, तुझ्या मुखातून निघालेले बोर त्या बोलण्याचा भावार्थ मी नाही समजू शकलो. नाही समजू शकलास भगवान? तेव्हा मला सांग, या विश्वात अनेक प्रकारचे भक्त तुझी भक्ती करतात. खरे. भक्त आणि भक्तीने भक्त त्यांनी तुमची भक्ती करावी आणि प्रत्येक भक्ताला तुम्ही आशीर्वाद द्यावा. पण जर ते आशीर्वाद देणं तुम्हाला जर जमत नसेल, नारदा, देह सुशोभित करून काय फायदा? हे नारदा, असं काय तुला म्हणायचंय? संक्षिप्त बोलू नकोस. मला सांग, राजकर्ता हर्षवर्धन श्रीवर्धन हे 2 भाऊ, बरोबर ना? मग त्या नगरीचा हर्षवर्धन हा पर्याय तुझा कोण? माझा पर्याय भक्त आहे. त्याचा देव आहे. काय झालंय माझ्या भक्ताच्या बाबतीत? त्याने एक निष्ठतेने लहानपणापासून तुझी भक्ती केली. खरे. भक्तीचं फळ तू या प्रकारे त्याला देशील, हे या नारदाला हे नारदा, तुझ्या मुखातून निघालेले बोल तिवार सत्य जरी, पण तुला देखील माहितीये देव हे भक्तीचे कडे, आणि तो भक्त उत्तराही ठरला त्याला मूर्तिमंत स्वरूपात दर्शन हे देवता देते. जो श्रीवर्धनाने तुझी एकनिष्ठतेने भक्ती केली, तोच श्रीवर्धन आज घाय बघून रडतोय. काय घडलंय त्याच्या जीवनात? काय घडलंय त्याच्या जीवनात? विकट आणि वैकंठी नावात दैत्य निर्माण झाले. त्याच्या जीवनाला पूर्णविराम देण्याचं कर्तव्य त्या दोघांचं घडलं. म्हणजे विकट आणि वैकट याने माझ्या जीवनात भक्ताच्या जीवनाची रांगोळी केली. स्वतःच्या जीवनाची दिवाळी साजरी करण्यासाठी त्याने माझ्या भक्ताच्या जीवनाची होळी पेटवली. हे ब्रह्मगणा, चिंता करू नकोस. म्हणूनच या क्षणी हे तुला देखील दिव्य करायचंय मला. कारण ते दोघे ते सामान्य नव्हे, सारखं मी जाणतोय आणि म्हणूनच तुला सांगतोय. या बाबतीत तुझं मला सहाय्य हवंय. माझं सहाय्य सदोदित विश्वास असेपर्यंत सदोदित तुला सहाय्य राहणार आहे. तेव्हा मला काय करायचं? सहाय्य कोणतं असेल? त्यांचा मृत्यूही तो आगळा आणि वेगळा. यासाठी ज्यानं मला राम अवतारात सहाय्य केलं, तो माझा भक्ताचा काणवंत. तिथपर्यंत जायचंय. तू म्हणता रामेश्वर माझ्या नामस्मरणात दंग असेल. त्या माझ्या भक्ताला घडलेला सारा वृत्तांत कथन कर. हे निश्चित आहे. सारा वृत्तांत ऐकून क्षणाच्या निमिषाचा सदर होईल. थोडे आत्मविश्वास मला तिथपर्यंत जावं आणि तिथून तुझ्या दर्शनासाठी त्याला घेऊन यावं. म्हणतो आशीर्वाद
तुझ्या पवित्र चरणी साष्टांग प्रणिपात, साष्टांग प्रणिपात, साष्टांग प्रणिपात. ज्यावेळी लंकाधीश रावणाने सीते मायेचं हरण केलं त्याच वेळी घडला असेल ते काळ. प्रभू रामचंद्राच्या सह्याकरिता, प्रभू रामचंद्राच्या सह्याकरिता मी स्वतः त्या लंकेपर्यंत धाव घेतली आणि उड्डाण करून तिथे जे घडलं असेल त्या रावणाच्या सरसेनापतीने मला बाजूने रोखले. त्याच वेळी मी केलं असेल ते काय, माझ्या पुच्छेला अग्नी दिला आणि ज्याप्रमाणे अग्नी दिल्यावरती पूर्ण लंका मी देवाने लाल उंच करून टाकली. त्याच वेळी घडलं असेल ते काय, रावणाचं अंत आणि सीते मायेला सोडून या ठिकाणी आलो. त्यावेळी सीते मायेने माझ्यावर प्रसन्न होऊन गेली ती एक मोत्यांची माळ. त्या मोत्यांच्या माळीमध्ये मी माझ्या प्रभू रामचंद्राला शोधत होतो. एक एक मोती बाजूला सरत असता माझ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन काही होईना. एक एक करता करता पूर्णपणे माळ फुटली, परंतु माझ्या रामाचं दर्शन काही मला होईना. ज्यामध्ये माझा राम नाही ती वस्तू माझ्या कामाची नाही. याच्यासाठी प्रभू रामचंद्राचे उठवले ते शब्द, हे सगळ्या हनुमंता, ज्यावेळी तुला माझ्या दर्शन हवं असेल त्यावेळी तू माझे भक्ती कर. याच्यासाठी या ठिकाणी आपल्या प्रभू रामचंद्राची भक्ती करा. हेच योग्य. रामेश्वर सेतुरात रामेश्वराच्या ठिकाणी आल्यानंतर एक ताल तल्लीते ना, सख्या हनुमंत आपल्या राम नामात दंग असल्याचा ध्वनी ह्या द्वारापर्यंत येतोय. पण पाहावं तरी हा कुठे आणि कसा बसलाय ते तरी पाहावं. हे सख्या हनुमंता, स्वतःच्या देवाच्या नामात गुंग झालाय. क्षणभर का होईना तुझं ध्यानाचं विसर्जन करण्याकरिता एक ताल तल्लीतेनं आपल्या देवाचं नामस्मरण हा करतोय. ह्याला अशी जागृत अवस्था देणं उपयोगाचं नाही. त्यासाठी देवाच्या नामाचा कुंफन करावी आणि तदनंतर पाहावं. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम.
चावला भारत म्हणायला हरकत नाही. पण सखा हनुमंता सेतुबंध रामेश्वरापर्यंत आलोय. तुझं दर्शन घेतलं, पण माझ्या मनातील जिज्ञासा अशी कोणती? माझ्या मनातील जिज्ञासा काय माहितीये का? देवाचा निरोप आहे. कोणता? तुझ्या भक्त सख्या, हे भक्त सख्या हनुमंता, तुझ्या प्रभू रामचंद्राचा आदेश. माझ्या प्रभूचा आदेश. तुझ्या प्रभूचा आदेश कोणता? सेतुबंध रामेश्वरीचा. आणि माझ्या भक्त सख्या हनुमंताला असेलच्या प्रतिकूल अवस्थेत घेऊन ये. काय झालं? असेल त्या प्रतिकूल घेऊन ये. असेल त्या प्रतिकूल अवस्थेत घेऊन ये म्हणून सांगितलंय. लवकर. अरे देवाने पाठविलंय म्हणजे त्याच्या मुलाशी काही ना काही कारण असेल. अरे कारण आहे. सांग. अरे देवाचे भक्त, देवाच्या भक्तांवर संकट आलं. देवाच्या भक्तावरती संकट या क्षणी निघाला म्हणतो आम्ही भक्ताचं रक्षण करीत देवाने
आपली इच्छा पूर्ण करायची आहे आपल्याला. ताई यावेळी उचललेली एक एक स्वप्न आपली पूर्ण झाली. आता राहिलेली या सरोवरच्या ठिकाणी ही सुवर्ण कमळ आपल्या हाती लागली असेल, शिवशंभो महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावी. तदनंतर अजिंक्याने अमरली. मग वेळ नको, ही सुवर्ण कमळ आपल्याला हस्तगत करायची आहे. निर्माण केलं, रायाजीनं मुश्किल केलं, तुमच्या खात्यासाठी मी आलोय. चिंता नको दादा. शिवबाई कोण आहेस तू? वैकटी अशी माझ्या देवाला सांगता. कृत्य चालविलास आत्ताच्या त्या थांबा आणि तुझ्या स्वतःने जा. नाट्यप्रेक्षक हो, आमच्या मंडळाचे हितचिंतक आणि आमच्यावर खरोखरच अतिशय प्रेम आणि त्यांचेच मुलगे आज आपले पकवाजवादक सचिन परब त्यांचे वडील गावाला खास इथे आले आणि त्यांनी भरत परब हे आमचे काका यांनी आमच्या मंडळासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भरत परब यांचे आभार म्हणून तमाम मायबाप प्रेक्षकांचा आशीर्वाद घेऊ. श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने याचा स्वीकार करू. तसेच या कोकण महोत्सवमध्ये आम्हाला प्रथमच इथे संधी दिली त्याबद्दल सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आणि हा शेवटचा प्रसंग आहे. या 5 मिनिटात हा नाट्यप्रयोग आमचा रामदर्शन संपेल असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुला एकच सांगतोय, याचा आमच्या बॉडीकर चालतो. मुखातील शब्द मुखात ठेव. हे सर्व माझ्या देवाचे भक्त आहे आणि मला देवाची आज्ञा आहे. यांच्यावरती संकटाला दुरापस्त करणं हे माझं परम कर्तव्य आहे. म्हणून तुला सांगतोय, आल्या मार्गाने पुरुषदा. हे मर्यादा तुझ्या कर्तव्यासाठी एकटीच आहे, तशी मी माझ्या कर्तव्यासाठी एकटीच आहे. मला जे हवंय शक्तीभूती ते तुला भले अपाट हे वरदान. शक्तीभूती ते तुला भले अपाट हे वरदान. अंजनीच्या तुला तुला वंदे हनुमान. अंजनीच्या तुला तुला वंदे हनुमान. बाहुबलाची आपण मिळा लोणाची आहे. त्यागवेले लक्ष्मणासही मिळाले जीवदान. त्यागवेले लक्ष्मणासही मिळाले जीवदान. अंजनीच्या तुला परब या सत्रस्थ आणि माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी अमूल्य अशा प्रकारे भारतले. त्यांच्या आणि तुम्हा तमाम नाटरसिकांचे आभार म्हणून श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य रंगदेवतेला वंदन करू. तसेच आमच्या साथीदारांच्या वतीनं या बक्षिसाचा मी स्वीकार हे कार्य तुझ्या वती सोपविलं होतं. झालेलं आहे. चला तुम्ही आता तुमच्या मार्गे. काय झालं काय? अरे आता अखंड तांडव कशासाठी विसरला माहिती आहे? मी तुला कथन केलं होतं. हा तेव्हा कथन केलं होतं की मी येईन म्हणून. आला झालं संपलं. आता चला तुमच्या मार्गे. म्हणजे येईल. हा पण एका अटीवरती. कोणती अट? विसरला? विसरलो.
रामचंद्राचं या राज्यापर्यंत मी म्हणतोय आशीर्वाद दे. हनुमंता तुझ्या चरणाशी लीन होतो. इच्छित म्हणतो म्हणाला मला. हे प्रभू रामचंद्रा, सगळ्या हनुमंताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत अवतीर्ण आलं नाही. पण या नारदाच्या मनी असणारी एकच इच्छा. अशी कोणती? महारे या दोन भावंडांनी तुझी एक आणि श्रद्धेला भक्ती केली. आणि तीच भावंड काही क्लेशामुळं, काही भावबंधनीमुळं या विश्वात पहारे त्यांची अवस्था, अगदी विकारासारखी अवस्था त्यांची झाली आहे. हे ब्रह्मदनाय, हा चिंता करू नकोस. त्यांच्यापासून मुलापासून झालेलं त्याचं सारं वैभव चाहले स्वप्नात साकार, चाहले हॅलो स्वप्नात साकार. हॅलो कोकण महोत्सव 2022 या कोकण महोत्सवाचे आयोजक माननीय गटनेते दिलीपजी वाटके साहेब, आमचे सर्वांचे लाडके शाखा प्रमुख, सर्वांवर प्रेम करणारे असे शाखा प्रमुख हितेंद्रजी लोटलीकर साहेब, ज्यांची संकल्पना असते आमचे ते अमित लोटलीकर साहेब यांच्या या विद्यमानाने हा कोकण महोत्सव आम्ही आयोजित करतो. आणि तुमच्या लोकांसाठी आपण हे कोकणच्या लोकांसाठी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवणारे आपण या ठिकाणी सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आहोत. उद्या माननीय श्री 28 तारखेचे सर्वांचे लाडके पालकमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी येणार आहेत. तरी सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहायचं आहे. रघुनाथ सुकुमार उद्या